नमस्कार मंडळी, मी रेश्मा सावंत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपण बघणार आहोत एक अशी डिश जी की आपण हॉटेलमध्ये बाहेर जातो तेव्हा ती मागवतो ॲज अ स्टार्टर म्हणून। आणि बाहेर तुम्ही स्ट्रीट फूड वगैरे म्हणा किंवा चायनीजच्या गाड्या वगैरे म्हणा, तिथे सर्रास हा पदार्थ मिळतो। तर तो पदार्थ आहे चिकन चिली ड्राय। जेव्हा आपण बाहेर जातो तर हा पदार्थ आपण नक्कीच बघतो, म्हणजे बनवताना वगैरे। तर ते तिकडे जे वापरले जाणारे जिन्नस असतात किंवा तिकडची स्वच्छता असते ती आपल्याला माहीत नाही की कितपत ते योग्य पद्धतीने बनवतात, आणि तिकडचे जे वापरले जाणारे पदार्थ आहेत ते कितपत चांगले आहेत, क्वालिटी किती चांगली आहे ते माहिती नसतं, आणि मग कधी कधी बाहेरचं खाऊनसुद्धा त्रास होतो। मग तीच डिश आपण आपल्या घरीसुद्धा अगदी हायजेनिक पद्धतीने बनवू शकतो, टेस्टी पण होते, अगदी सोपी आणि इझी पद्धत आहे। तर हा व्हिडिओ त्याच्यासाठीच मी शेअर करते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे, चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे, बोनलेस आहेत पूर्ण। तिथे मी कॉर्नफ्लॉवर, मैदा आणि इथे मसाले घेतलेत, त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, काश्मीरी चिली पावडर, काळी मिरी पावडर, धने घेतला आहे, अद्रक लसूणची पेस्ट, अंड घेतलं आहे आणि मीठ। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, जवळपास 1 ते 1.5 चमचा। चांगली पुरेपूर अशी आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची, खूप छान टेस्ट येते त्याच्याने। आणि हे सगळे मसाले आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तर ह्याच्यामध्ये काळी मिरी पावडर आहे, ती ऑप्शनल आहे, तुम्ही जर नसेल टाकायची असेल ना तर तुम्ही ते स्किप करू शकता। त्याच्यानंतर मग अंड फोडून घ्यायचं आपल्याला। अंड्याने काय होतं, छान असं चिकन आहे आपलं हे ज्युसी बनतं, ड्राय होत नाही फ्राय केल्यानंतर, त्याच्यामुळे अंड हे नक्की टाका। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, बऱ्यापैकी मीठ लागलं पाहिजे, जेणेकरून तो सगळा मसाला आहे जो तळल्यानंतर खाताना खूप छान लागते त्याची टेस्ट, म्हणून मीठ हे अगदी व्यवस्थित पुरेपूर घालायचं आहे। आणि हे छान आता हातानेच मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर मंडळी, जर तुम्हाला अंड टाकायचं नसेल तर अर्धा लिंबू कापायचा आणि अर्धा लिंबू आहे पूर्ण तो पिळून घ्यायचा, त्याचा रस त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। आता हे छानपैकी आपल्याला मिक्स करायचं आहे, व्यवस्थित सगळे मसाले त्याला लागले पाहिजेत चिकनला। आणि त्याच्यानंतर आता हे कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मैदा, आणि त्याचंसुद्धा व्यवस्थित कोटिंग त्या चिकनला सगळं लागलं पाहिजे। सगळे मसाले जिन्नस जे आहेत आपण जे यूज केले ते सगळे त्याला लागले पाहिजे चिकनला, जेणेकरून फ्राय करताना ते सगळीकडे असं तळताना पसरणार नाही। आता हे सगळं जे मिक्स केलेलं आहे ते आपल्याला जवळपास 1 तासभर आपल्याला फ्रीजमध्ये मॅरिनेशन करण्यासाठी ठेवायचं आहे। जर 1 तासभर नसेल ठेवायचं तर ॲटलिस्ट 15 मिनिट्स तरी तुम्ही ते फ्रीजमध्ये नक्की ठेवा, जेणेकरून तळताना ते पसरणार नाहीत, छान असं ते कोटिंग त्याला लागूनच राहील। कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं होतं, छान गरम झाले कडकडीत असं तेल। आणि आता मी सगळे हे पीसेस जेवढे आपल्याला पुरतील त्याच्यामध्ये तेवढे आपल्याला ते टाकून घ्यायचे, छान असे कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायचे ते सगळे चिकनचे पीसेस। गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे। आता हे खूप छान असे मस्त कुरकुरीत झालेले आहेत। आता बाकीचे चिकनचे पीसेस पण आहेत ते मी तसेच तळून घेणार आहेत, आणि आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। आता आपण मेन पार्टकडे वळणार आहोत, जी की आहे मेन प्रोसेस म्हणजे चिकन चिली बनवण्याची। तर इथे मी घेतले आहेत सॉसेस सगळे, रेड ग्रीन चिली सॉस, शेजवान सॉस, प्लस टोमॅटो केचप आणि सोया सॉस। इथे आपण फ्राईड केलेले चिकन आहे, अद्रक लसूण चॉप केलेले आहेत, कांदा आणि शिमला मिरची असे क्यूब्समध्ये कट करून घ्यायचे, कोबी आणि कांदापात। तर कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आता अद्रक लसूण चॉप केलेले टाकायचे। त्याच्यानंतर 2 अशा मी मिरच्या टाकून घेतल्यात, हिरव्या मिरच्या मधून अशा कट करायच्या। आणि त्याच्यानंतर जे आपण आता कांदा आणि शिमला मिरची जे क्यूब्स केलेले होते ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचे, छान असं व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये ते परतून घ्यायचे आहेत। मग बाकीचे ज्या व्हेजिटेबल्स आहेत, कोबी आणि नंतर थोडासा कांदापात आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। आपल्याला हे अगदी नॉर्मल तेलामध्ये नुसतं आपल्याला टॉस करायचं आहे, शिजवून घ्यायची नाही, भाजी करायची नाही आपल्याला ह्याची। सो आपल्याला हाय फ्लेमवरती हे छान आपल्याला मस्तपैकी तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये सगळे जे सॉस आहेत ते सगळे आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत।
इथे मी टाकलं आहे ग्रीन चिली सॉस, नंतर रेड चिली सॉस, टोमॅटो केचप आणि नंतर शेजवान चटणी आणि शेवटी आपण टाकणार आहोत सोया सॉस आणि थोडंसं व्हिनेगर 1 चमचा जवळपास. आता इथे जे सॉस मी टाकलेले आहेत त्याचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे यूज करू शकता. तुम्हाला किती तिखट आणि कमी तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे यूज करू शकता. आता हे सगळं टाकल्यानंतर छानपैकी आपल्याला हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सगळे व्हेजिटेबल्स त्या सॉस जे आपण टाकलेले आहेत ते सगळे त्याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत. आता आपण ऑलरेडी त्या चिकनमध्ये छान असं एवढं मीठ टाकलंच होतं आणि सोया सॉसमध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे मीठ इथे मी टाकत नाही आहे. तुम्हाला वाटत असेल गरज वाटत असेल तर तुम्ही इथे नक्कीच मीठ ॲड करू शकता. आता हे छान व्यवस्थित मिक्स झालं. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करायची आहे. जवळपास 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ही आपली पेस्ट तयार होते आणि ही पेस्ट पूर्णपणे आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे छान अशी. त्याच्याने काय होणार आहे, हे छान असे कोटिंग तयार होणार आहे आणि जेव्हा आपण चिकनचे पीसेस त्याच्यामध्ये ॲड करू तर ते सगळं जे आपण स्पायसेस टाकले होते, व्हेजिटेबल्स किंवा जे सॉसेस वगैरे आहेत त्याचं सगळं कोटिंग ह्या प्रत्येक चिकनच्या पीसला ते लागणार आहे. त्याच्यामुळे ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आहे ती नक्की ॲड करायची आहे आणि त्याच्याने आपल्याला थोडीशी थिकनेस पण मिळते. तुम्ही इथे तुम्हाला थोडंसं लिक्विडी फॉर्ममध्ये हवं असेल तर तुम्ही आणखी थोडंसं पाणी ॲड करू शकता. आता हे छानपैकी मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वरून कांद्याची पात टाकायची आणि मंडळी आपली चिकन चिली ड्राय रेडी आहे खाण्यासाठी. तर मस्तपैकी गरम गरम अशी बाउलमध्ये सर्व करायची. गरम गरम खूप छान लागते खायला आणि तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही नक्की करून बघा. अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे, पटकन होणारी रेसिपी आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मलासुद्धा नक्की तुमच्याबरोबर व्हिडिओ नवीन शेअर करायला आवडेल. मी नक्की तुमच्याबरोबर नवीन व्हिडिओ शेअर करतच जाईन. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.